आणि तिसऱ्या नंबरसाठी रोख रुपये 10,001 व आकर्षक चषक. व या सामन्याकडे पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसेल तो गोलंदाज वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय तो शिवाजी. आणि आता मात्र स्ट्राईकला फलंदाज एक धडाडीचा फलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. अजय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते गुढी 11 संघाकडून, तोच अजय आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. यावेळी फुलटॉच चेंडू आणि यावेळी एक रिव्हर्स स्वीपचा उलटा पलटा शॉट सजवण्याचा प्रयत्न होता तो अजय याचा. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका म्हटला तर लागला तर आबाद नाही तर बरबाद या पद्धतीचा हा फटका. आणि इथे मात्र बरबाद करून अजयला हा चेंडू जाते निर्धाव. पहिल्या वेळेला निर्धाव चेंडू. आता मात्र सुरेख फटका, उंच मारलेला हा फटका, मिडअपच्या दिशेने मारलेला हा फटका. नक्कीच एका धावेसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. तर 2 धावांशी संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. आपल्या वैयक्तिक धावांचा श्री गणेशा करतोय तो अजय. बिनबाद 2 अशी धावसंख्या. मर्यादित 2 षटकांचा हा सामना. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2. दरम्यान हलकेच स्टेअर केलेला हा चेंडू. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे, अर्थातच धावचेची नामी संधी मिळाली आणि इथे मात्र धावबाद होऊन परतावं लागेल ते फलंदाज अक्षय याला. इथे थोडीशी चुकी, अतिघाई संकटात या पद्धतीचा आपण चेंडू पाहिला, खेळी पाहिली ती अक्षय याची. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता, धावायची गरज नव्हती आणि मात्र क्षेत्ररक्षकाने चपळाईने चेंडूची फेक केली. परिणामता इथे मात्र धावबाद होऊन परतावं लागेल ते अक्षय याला. पहिला गडी बाद होतोय 2 या धावसंख्येवरती. 1-0 धावेची बॅट आपल्या डोक्यावरती घेऊन तंबूत परतताना पाहायला मिळते तो अक्षय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. तर आता मात्र अक्षयची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विजय मैदानात सरसावताना दिसतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. पुन्हा एकदा पंजाब टू हरियाणा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आणि या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज शिवाजी. यावेळी मात्र पुन्हा एकदा उंच उडालेला झेलचा कारंजा आणि कारंजा खाली नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल आणि ते मात्र एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतला त्या क्षेत्ररक्षकाने आणि दुसरा झटका बसतोय. अर्थातच सलामीची जोडगोळी अजय आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र फलंदाजीचा भार सांभाळायला विजय असेल आणि विजयच्या साथीला नवीन फलंदाज झेलचा कारंजा आणि कारंजा खाली नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. कृपया गुढी 11 संघाने आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचा. आम्हाला फलंदाजाची नावं नीटशी समजली जात नाहीयेत आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा असल्यामुळे आपली या ठिकाणी गरज असेल, कृपया सहकार्य करा. दरम्यान सुरेख फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. 2 धावांनिशी संघ पोहोचते 5 या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला सतीश तर विजय असेल. स्ट्राईकला असेल तो सतीश, नॉन स्ट्राईकला असेल तो विजय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षक अडवतोय. तोपर्यंत चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. संघाची धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 अशी धावसंख्या. 2 गडी बाद 6 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र शेवटचा हाणामारीचा षटक. मर्यादित 2 षटकांचा हा सामना आणि धावांचा पाऊस पाडायचा या इराद्याने उतरलेली जोडगळी अक्षय आणि अक्षय या ठिकाणी मात्र अयशस्वी ठरली आणि त्यानंतर मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते विजय आणि सतीश. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे शेवटचं हाणामारीचं षटक सचिन गोलंदाज मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर फलंदाजीसाठी मात्र आता असेल तो विजय. विजयला अजून आपलं वैयक्तिक खातं खोलायचं बाकी असेल.
यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू फलंदाजाला बीट झाला, यष्टिरक्षकाच्या मागे गेला. तोपर्यंत मात्र एक चोरटी धाव पळून पूर्ण करण्यात यश मिळवले ते दोन्ही फलंदाजांनी. एका धावनिशी संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 7 अशी धावसंख्या दुसरे षटक चालू असताना पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळी मात्र सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, चेंडू भरंगळत जातोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांनी संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर. अर्थातच 4 चेंडूंचा खेळ या इनिंगचा शिल्लक असेल. 4 चेंडूमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळेल का विकेट पाहायला मिळतील हे मात्र पाहण्याजोगं असेल. दरम्यान हलकेच स्टेअर पुन्हा एकदा चेंडूला केलं जाते. मोठ्या फटक्यांपासून मात्र गोलंदाज वारंवार वंचित ठेवतोय तो फलंदाजाला. एक धाव मात्र पळून नक्कीच पूर्ण केली जाते. एका धावनिशी संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. अर्थातच दुहेरी धावसंख्येत पदार्पण करताना दिसतोय तो गुड 11 संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2 सलामीची जोडगोळी मैदानात परतल्यानंतर दुसरे षटक चालू असताना दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरास संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10. फुलटॉचा चेंडू होता परंतु नीटचा समजलेला नाही. चेंडू फलंदाजाला पॅड वरती जाऊन चेंडू आदळतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. अर्थातच 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाचा धावसंख्या झाली होती 10. चेंडू अनेक धावा पाहायला मिळत आहेत आपल्याला या ठिकाणी या सामन्यादरम्यान. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉचे चेंडू, वारंवार चेंडूला बीट होतोय तो फलंदाज यावेळी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्यात यश मिळते ते गोलंदाज सचिन याला. सलग दुसरा चेंडू जातोय निर्धाव. अर्थातच या इनिंग मधला शेवटचा चेंडू हाताळायचा असेल तो सचिन याला आणि ते मात्र मोठे फटके मारण्यापासून वंचित राहत आहेत ते दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या होते ती 10. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव. षटक संपतोय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या गुड 11 संघाची. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल ते वाघ मारवाडी संघाला. 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. यानंतर होणारा सामना भैरवनाथ स्पोर्ट्स शिर्शी विरुद्ध काळमवाडी. शिर्शी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केले ते कळमवाडी संघाला. गोरक्षनाथ चषक 2025 हा पण थरार पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. अर्थातच ANP लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आणि या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय तिसरा सामना आसुबाई गुडे 11 विरुद्ध शिवसंघर्ष खराळे या 2 संघादरम्यान. आसुबाई गुडे 11 विरुद्ध श्री विघ्नहर्ता वाघमारेवाडी या 2 संघादरम्यान. गुडे 11 संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत मर्यादित 2 षटकांमध्ये 10 धावा जमा केल्यात आणि 11 धावांचं मापक असं लक्ष ठेवलंय ते वाघ मारेवाडी संघासमोर. अर्थातच 12 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी वाघ मारेवाडी संघाला. यासाठी मात्र सलामीची जोडगोळी संदेश आणि सचिन मैदानात सरसावताना आपल्याला दिसत आहेत. अकरा धावांचा पाठलाग करावा लागेल तो वाघ मारवाडी संघाला या स्पर्धेदरम्यान आपलं स्थान कायम राखण्यासाठी. या स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी 11 धावा करणं कंपल्सरी गरजेचं असेल ते वाघ मारवाडी संघाला. अर्थातच या ठिकाणी गोलंदाजांना मात्र किमया दाखवावी लागेल ते गुडे 11 संघाच्या. कारण मर्यादित षटकांचा विचार केला तर 12 चेंडूंचा हा खेळ, 12 चेंडूमध्ये 11 धावा कशा रोखल्या जातील यासाठी मात्र गोलंदाजांना अर्थातच गुडे 11 संघाला या ठिकाणी एक विचार विनिमय करावा लागेल. नक्कीच आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण कोसळलेल्या घराच्या विटा देखील कोणी सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडाय तर जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तोच इतिहास घडवण्याच्या इराद्याने दोन्ही संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मेहनत करताना पाहायला मिळत आहेत, कष्ट करताना पाहायला मिळत आहेत.
आणि प्रत्येकाला संधी ही प्रत्येकाला येते, कारण प्रत्येकाच्या हातात घड्याळ आहे, पण त्या वेळेला मात्र थांबवण्याची कोणाच्या मनगटात ताकद नसते. अर्थातच वेळेचं नियोजन, वेळेचं बंधन या स्पर्धेदरम्यान आपल्याला असेल, कारण ही संपूर्ण स्पर्धा एका दिवसात आपल्याला कव्हर करायची आहे, यशस्वी करायची आहे. आणि त्यासाठी संपूर्ण क्रीडा रसिकांचं, क्रीडा प्रेमींचं, क्रीडा खेळाडूंचं, संघ मालकांचं या ठिकाणी सहकार्य अपेक्षित असेल. तर वळू या सामन्याकडे. आपण सामना पाहतोय गुडे 11 संघ विरुद्ध वाघमारवाडी. वैयक्तिक कोट्यातलं पहिल्या संघातर्फे पहिलं षटक अजय अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा हा चेंडू, हलकेच पॉईंटच्या दिशेने तटवलेला हा चेंडू, आणि इथे मात्र धावांपासून रोखून ठेवतोय तो क्षेत्ररक्षक, कारण चेंडू अडवल्यानंतर लगेच फेकी करतोय, त्यामुळे चेंडू जातो निर्धाव. पहिल्या धावायला चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता, पहिल्या चेंडूवरती 0 ही धावसंख्या खर्च करतोय तो अजय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतो अजय. सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन करताना दिसतोय तो अजय. अजयाचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू, फलंदाजीमध्ये चमक सुद्धा दाखवली होती ती पहिल्या वेळेला सामन्यामध्ये, आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये चमक दाखवणं दिसतोय. मर्यादित 12 षटकांच्या सामन्यामध्ये 11 धावांचा पाठलाग करताना सलगचे 2 चेंडू निर्धाव फलंदाज संदेशाला फेकण्यात यश मिळवले ते अजय याने. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज संदेशाचा, परंतु चेंडू मात्र जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी गणना, एका धावेने धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. 11 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 1 अशी धावसंख्या वाघमारवाडी संघाची. दरम्यान सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो अजय. दोन्ही संघ आपलं या स्पर्धेदरम्यान स्थान कायम ठेवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत, कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाशिवाय पर्याय नाही, आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर नक्कीच यशाला सुद्धा तुमच्या समोर पर्याय नाही. दरम्यानचा सुरेख चेंडू आणि हलकेच स्टेअर केलेला चेंडू, यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं गुडे 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. परिणामता चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या ठिकाणी स्कोर कमी आणि त्याच्यातच अशा धावा देणं थोडंसं महागडं ठरू शकतं, तर गुडे 11 संघाला नक्कीच 4 धावा मिळत आहेत. संघ पोहोचतोय बिनबाद 5 अशी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर निर्धाव चेंडू, त्यानंतर 1 डिक्लेअर झोन मध्ये, आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे मिळत आहेत 4 धावा. संघ पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. यावेळी फुलटॉची चेंडू फटका सजवला, परंतु फटक्यामध्ये ताकद नाही. क्षेत्ररक्षक मात्र येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, तोपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान. संघ पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असेल. या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक, अर्थातच 7 चेंडू शिल्लक, आणि 7 मध्ये धावा करायच्या असतील त्या 7 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी वाघमारवाडी संघाला 1 चौकार गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा वाघमारवाडी संघाला मिळाला. परिणामतः संघाची धावसंख्या मात्र परावर्तित झाली. त्यानंतर पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव गणली गेली. संघ पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. आता मात्र नाममात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 6 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण वाघमारवाडी संघासमोर जिंकण्यासाठी. या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यापासून एक रोमहर्षक सामने आपल्याला पाहावयास मिळत आहेत. प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक चांगले सामने. भले मर्यादित षटकांचे हे सामने आपण पाहतो, पण मर्यादित षटकांमध्ये छोट्या धावसंख्येचा सुद्धा सामना आपण रोमहर्षक पद्धतीने पाहावयास मिळतो, कारण चेंडू आता शिल्लक असतील ते 6 आणि 6 चेंडू मध्ये 4 धावा जमा करायच्या आहेत. छत्री पावसाला रोखू शकत नाही, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं सामर्थ्य मात्र देऊ शकते. तसंच तुमचा आत्मविश्वास तुमच्याकडे असेल तर यश तुम्हाला देऊ शकत नाही, मात्र यशापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा नक्कीच देऊ शकते. तुम्हाला प्रेरणा आत्मविश्वासातून तुमच्या निर्माण करावी लागेल, इथे संघर्ष करावा लागेल. आणि जर तुम्हाला प्रेरणा मिळवायची असेल तर नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव उच्चारण नक्कीच तुमच्या अंगामध्ये तुमचं रक्त सळसळायला लागेल. अर्थातच 2 दिवसापूर्वी, अर्थातच 19 फेब्रुवारी रोजी आपल्या महाराजांची जयंती आपण मोठ्या थाटामाटात साजरी केली, आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचं आपण 400 वर्षापासून एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून त्यांना आपण मानतो. तेच शिवाजी महाराज आपला प्रेरणास्त्रोत आहेत. दरम्यान आता मात्र स्वर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धावणे संघाच्या धावसंख्येत निश्चित भर पडते. संघ पोहोचते 8 या धावसंख्येवरती. प्रथमेश पहिला चेंडू आपल्याला अवांतर पाहायला मिळाला. या अगोदरच्या सामन्यामध्ये अजय याने प्रथमेशला
डेडिकेट केला होता त्याचा सामनावीरचा पुरस्कार तोच प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती काही किमया करतो का पाहणं गरजेचं असेल. यावेळी मात्र खराब चेंडू आणि एक मोठा फटका सजवलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. या 6 धावांनिशी संघ विजयी होते. वाघमारेवाडी संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतो. संघाचा मार्कवरती अभिनंदन. तर या स्पर्धेदरम्यान गुडे 11 संघ सहभागी झाला यासाठी त्या संघाचा आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक धन्यवाद आम्ही व्यक्त करतो. तर वळूया यानंतर होणाऱ्या सामन्याकडे. भैरवनाथ स्पोर्ट्स शिर्शी विरुद्ध काळमवाडी. शिर्सी संघाने नाणेफेक